हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। आम्ही भगवद्गीतेचे 11 अध्याय जावन आशिल्ले विभूती विराट स्वरूप दर्शन विश्वरूप दर्शन योगांतसाची अर्जुन कृष्ण परमात्मा लागी तागेले विभूती योगान तागेले सर्व विभूती ऐकून म्हाका तुगेले विशेष जावन आशिल्ले एक विश्वरूप तूं म्हाका दाखोवका म्हणटना कृष्ण सांगता तुका दाखयना अशें आनी कोणा दाखोवचें, तूं हे दर्शनाक उत्तमाधिकारी जावन आसा अर्जुना। तूं निमगेलें बरी हांव तुका विश्वरूप दर्शन दाखयता जाल्यार तुगेलें हें बाह्य चक्षुक पळोवच्याक असाध्य जावन आसा। तूं तशें जावन तुगेले अंतचक्षुक तुका एक दिव्य जावन आशिल्लें अंतचक्षु म्हळ्यार दिव्य दृश्टी दिवन हांव तुका मेगेलें रूप दाखयता म्हणटा। तशी तो देव विराट स्वरूप दाखयता। अर्जुन पळयतरस कसले एक विशेष जावन आशिल्लें तें विराट स्वरूप म्हळ्यार हांगा संजय धृतराष्ट्राले सांगता कशें तें विराट स्वरूप म्हूण वर्णन करता आतां सांगता। अनेक वक्त्रनयनम् अनेकाद्भुतदर्शनम् अनेक दिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम्। अनेक तोंड अनेक दोळे हाजीन युक्त जालेले तसले अनेकानेक अद्भुत रूप एकपंत दिसचे तसले अनेकानेक दिव्य आभरणान ते प्रति रूप अलंकार करून घेतील तसले मस्त दिव्य अलौकिक आयुध हातान उभारून धरून आशिल्लें तसलें एक रूप अर्जुन पळयत कई म्हळ्यार संजय सांगतरस। आनी दिव्यमालांबरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवम् अनंतं विश्वतोमुखम्। एक अलौकिक परंबळाचे पुल्ला माळ घाल्ला अंगात नाही, ते भूलोकात नाही, दिव्य लोकांतून पुल्ला माळ ताणें धारण केला। बावनानातील तसले पुल्ला माळ धारण केला, दिव्य जावन आशिल्लें परंबळाचे एक गांध ते अंगा पुरे सारून घेतिल्लें एक रूप आश्चर्य जावन आशिल्लें, अनंत जावन आशिल्लें, अद्भुत जावन आशिल्लें। आनी विश्वतोमुख म्हणल्यार तागेल खंय पळयलें थंय तागेलें तोंड दिसतकी परमात्मालें आनी सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लें, सर्व कडेन भोर नाशिल्लें तसलें तागेलें रूप अर्जुन पळयतरस। हें आतां इतली काळ कृष्ण अर्जुनाक कसो दिसता म्हळ्यार मनुष्य शरीराची कृष्णाले वय आमगेले म्हणके एक मनुष्य जाल्यार आमगेल्या पयशी एक श्रेष्ठ कसकी गुण आसा, श्रेष्ठ जावन आशिल्ले यादव रायू मेगेल सखा मे आमगेले हित केन्नाय आलोचना करची तसलो कृष्ण म्हूण सांगून अर्जुना दिशिल्लें। कृष्णाल वयर एक प्रीत आशिल्ली ताका, मेगेल सखा तो मात्र न्ही आमकां पळोवन घेतलो, आमकां कशी कोरका म्हूण एक सांगता चांग एक हितवाद दितलो, हें पुरय ताकेलें अर्जुनाल मनांत आशिल्लो। आमगेलो म्हणकी आशिल्लो हो कृष्ण आत्ताच्यात एक क्षण भितर खंय पळयल्यार थंय कृष्णाल तोंड दिसता ताका, खंय पळयल्यार थंय सर्व कसो सकड आसा ते सर्व वस्तूचे अंतर्बाह्य कृष्णाले रूप दिसतरस। संजयाकय तशीची तो पळयतरस ताकाय थंय हस्ती गोडो सैनीक कसले दिसनाके, बदलाक सर्व कडेन परमात्मा भोरन दिसतरस संजयाक। सगळे कुरुक्षेत्र मैदान खंय अर्जुनाल दोळ वतरस की कितली दूर थंय अर्जुनाल दोळ वतरस थंय कृष्ण रूपारी परमात्मा अर्जुनाक दिसता। भगवंताले एक विशेष जावन आशिल्लें अचिंत्य रूप म्हणटा, कोणाकय वर्णिसूच्या साध्य ना तिले एक अचिंत्य रूप पळोवचें भाग्य अर्जुनाक पळोवचें मात्र तें पळोवन ताजी एक अनुभूती घेवची तसलें भाग्य अर्जुना मेळ्ळें।
आश्चर्याची रूप म्हणले कशी अनेक दिव्याभरण दिव्य आयुध उभारून धरलेलं तसले फुल्ला माळ घालेले पितांबर धारण केलेले गांध अंगा सारून घेतले सर्वाश्चर्य स्वरूप जावन आशिल्ले अत्यंत विस्मयाची मूर्ती परमात्म युद्धभूमी कुरुक्षेत्रांत गेल विश्वरूप अर्जुनाक दाखयत रस अर्जुन पळयत रस हांगा म्हणली तेची अनेक वक्त्र नयनम वक्त्र म्हळ्यार तोंड अनेक तोंड दिसतरच अर्जुना सुತ್ತमुत्त कೈ पळिल्लारे तशीची नयनम नयनम अनेक दोळे हांगा अनेक म्हळ्यार शब्दाक अनंत अनंत म्हळ्यार मस्त म्हूण सांगून तशी मस्त तोंड मस्त दोळे पुरुष सुक्तांत ती परमात्माक तशीच नवे सांगचे सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात म्हूण सांगून तशीच हांगा परमात्माले सहस्र शीर्ष सहस्र अक्षसूचे सहस्र पाय आसूत तसले एक विराट स्वरूप अर्जुन पळयत रस कोणेय केदन की दुखून कोणेय पळयना नातील तसले अनेक अद्भुतान ಒಟ್ಟು जावन आशिल्ले तसले अनेक अद्भुत बोर नाशिल्ले तसले विशेष लक्षण बोर नाशिल्ले तसले विचित्र जावन आशिल्ले अद्भुत जावन दर्शन दिलेले त्या परमात्मो तशें जावन अनेक अद्भुत दर्शन म्हूण सांगून परमात्मा सांगताचे आतां 7 अध्यायाचे ज्ञान विज्ञान योगा दुखून आत्ता थंय परमात्माने एक परम गुशे जावन आशिल्ले तागेले अध्यात्म विद्ये सांगले जिवाचे सृष्टी स्थिती लय सांगले अव्यक्त अद्भुत जावन आशिल्ले परमात्माला महिम सांगले ही पळय सांगिल्ली कोणें परमात्मानाची तेची एक विशेषता तशी आत्ता परमात्मान तागेली विभूती महिमा सांगला संच अध्याय दवरून आत्ता पर्यंत तागेली विभूती पुरे सांगिल्लस ते प्रत्यक्ष पळोवचें भाग्य अर्जुना मेळ्ळें पळया तशी अनेक म्हळेले शब्दो अनंतानंत म्हूण म्हळेले अर्थ दिता तशी अनेक शब्दो अनंतवाची अनेकेषाम् अद्भुतानां दर्शनम यस्मिन् नित्य अनेकाद्भुत दर्शन अनेक अद्भुत एक पंत पळोवच्याक जावची तसले एक परमात्माल दर्शन एक रूप दर्शन अर्जुनाक थंय जाल्लें तशी सर्वाश्चर्यमयम सर्वाश्चर्यात्मकम आश्चर्य स्वरूप जावन आशिल्ले देवम म्हूण म्हळ्यार लीला देवालय जय प्रकाश संहार प्रशंसे करचे तसले गुण मांत्रणे आनंद ज्ञान व्याप्ती असल पुराय एक विशेष गुण आशिल्ले अनंतम देश काल गुणाक अतीत जावन आशिल्ले तसले विश्वतोमुखम सर्व दिक्कांतो तोंड दिसचे तसले जेव अनंत तोंड आसूं तसले परमात्माले एक विशेष दर्शन भाग्य विशेष विश्वरूप दर्शन भाग्य अर्जुनाक जाता तो आत संजय कसं सांगता पळया दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः दिवी म्हळ्यार आकाशांतू सूर्य सहस्र सूर्य ओटूची उदय करून आशिल्ले जाल्यार ते परमात्माल विश्वरूप ताजे प्रभेक समान जाता आशिल्ले तशी त्या रितीन परमात्मा अर्जुनाक दिसलो म्हूण सांगून हांगा सांगताची योगींक परमात्मा ಒಳಗ तांगेले अंतरचक्षु दुखून अंतर्यांतू दिसता काय सहस्र सूर्य उदय जातना कितले एक सहस्र सूर्य उदय जाल्लो म्हणले काय तेदन कितले प्रखर उजवाड आसा तितले प्रखर जावन आमकां म्हळ्यार योगींक परमात्मा दिसता जाल्यार परमात्मा तशी दोळ्याक मारचे तितले प्रखर उजवाडवे म्हणून गेल्यार तशी न्ही परमात्मा सूर्याल तितलो प्रखर जाल्यार चंद्राल म्हणके तंपू जावन आसता तशीच बाह्य चक्षुन परमात्माल प्रखर रूप कोणाकय पळोवचें जायना हजार गटल्यान नक्षत्रां उजवाडू एक बालरवी म्हणटाची उदय सूर्य ताजे उजवाडाकय सम न्ही म्हणटना हे सहस्र सूर्य आकाशांत ओटूची उदया येतना भगवंताले दिव्य जावन आशिल्ले एक उजवाडा येद्राक तांगेले उजवाड दिसयना एक नमने डिम्म जाता सूर्यो अनित्यो भौतिक प्रकाश सूर्याक तागेले भौतिक प्रकाश अनित्य जावन आशिल्ले सूर्य म्हळ्यार आमगेल्या पशी सूर्य आयु प्रमाण चड आसच्या पुरो जाल्यार आनीक म्हळ्यार सूर्याक एक नाश आसा अंत्य आसा म्हणटाची
तसल सूर्यो तागेल उजवाडू भौतिक प्रकाश म्हणटाची ह्या ब्रह्मांडा मात्र सीमित जावन आसता जाल्यार परमात्मा लोकांतो सूर्यचंद्र नानतले थंय एक प्रखर उजवाड आसा म्हूण सांगून आमी पळयला आनी येता हें 15 अध्यायांतून तद्भासयते लोको न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम म्हूण सांगून मिगेले एक मोक्ष म्हळेले स्थानांतू थंय सूर्य ना चंद्र ना जाल्यार भारी उजवाड आसता तशी यस्मात वय थंय वचून कोणा वापस येवचें जायना तसल एक मोक्ष लोको मिगेलो म्हूण सांगून परमात्मा कृष्णान पुरुषोत्तम योगान तूं सांगचें आसा तशी आतां सूर्य म्हणलो तो ज्ञान प्रतीक म्हणटाच आमी परमात्मा स्वयं ज्ञान तो सुर्याकय उजवाड दिवची परमात्मानच तशी एक सूर्यो सकाळचे सुर्याल एक उजवाडाचे सकाळची सुर्याल उजवाडाचे एक ज्ञान आमकां पुरो जेन्ना आसता पळय कितलो उजवाड आसतलो ताका सहस्र सहस्र अनंतानंत वांटो चड प्रकाश परमात्माक म्हणटना परमात्माले उजवाड कशी एक कल्पना करच्याक आमकां आधार मात्र मेळटा शिवाय समची परमात्माले एक विशयो तागेले उजवाडो तागेले खंयचेय विशय तागेले महिमा खंयचेय आमकां एक कल्पना करच्याक जायना जाल्यार असल आधार दिलेले देखून सहस्र सहस्र सूर्याल प्रकाश विराट स्वरुपा येत तशिल्ले म्हूण आधार दिलेले देखून आमकां परमात्मालो उजवाडो कशें आसच्या पुरो म्हूण कळटा आतां संजय सांगता पळया तत्रैकस्तं जगत्कृत्स्नं प्रविभक्तम् अनेकदा अपश्यद्देव देवस्य शरीरे पांडवस्तदा रमा म्हळ्यार लक्ष्मी ब्रह्मादी देवते थंय तांणी समीत वंदन करच्यो तसलो परमात्मो तशी तागेले विराट स्वरुपांतो देवते देव दानव मानव असले विंगड विंगड भेदाचे प्रविभक्त म्हणटाचे विभक्त जावन आशिल्लो सगळो जगत्यो एकत्र एका कडेन परमात्मा अंगांतू अर्जुन पळयत खंय तत्र म्हूण सांगून हांगा सांगलें तत्र म्हूण इत्याक येयले ते शब्द म्हळ्यार ततः किं जातम इत्यत आह तेन्ना कसं जाल्लें संजयान हाजे पयशे फुडले विशय सांगले आनी कसं जाल्लें म्हूण संजय सांगता ताजे खातीर तत्र म्हूण संजयान सुरवेक सांगिल्लें ताणें तशीच भगवता प्रदर्शिते सति देवदेवस्य शरीरे विश्वरूपे देव दानव मानव आदी भेदेन अनेकदा प्रविभक्तम म्हळ्यार परमात्मो तागेलें विश्वरूप दाखयतना त्या देवदेवाले विराट स्वरुपांतू देव दानव असले मानव अशी मस्त विभक्त म्हळ्यार मस्त विंगड विंगड बगेचे जीव पुराय तो पळयत खंय तांतू भितर एक दुखून आनीक भिन्न जावन आसा जाल्यार सगळे ते भिन्न विभिन्न जावन आशिल्ले सृश्टीचे विचित्र एकत्र सगळे जगत एक कडेन पळयत तो म्हूण सांगून तशी अर्जुन एक कडेन परमात्मा शरिरान तो पळयता आतां परमात्मान अर्जुनाक रणरंगान दाखयलें एक विराट स्वरूप भारी विशिश्ट जावन आशिल्लें मध्वाचार्य सांगताची अर्जुनाक विश्वरूप दर्शन जातना अर्जुना मान दिशिल्ले म्हळ्यार आमकां एक संशय येता न्हय आमकां दिसता ते संशय अर्जुना मान दिशिल्ले तशें जावन भारत तात्पर्य निर्णयांतू मध्वाचार्यान सांगच्यास कसं म्हळ्यार अर्जुनाक विश्वरूप दर्शन जातना प्रपंचांतू त्या समयांतू कोण कोण सकडी परमात्माले स्वरूप पावचीत आसले अर्हता योग्यता प्राप्त करून घेतला पळय तांकां पुरो जनाक त्या परमात्माले विराट स्वरुपा दर्शन जाल्लेलें यांचे अध्यायांतू मुखारच्या श्लोकांतू तिनूय लोकांतू ह्या विराट दर्शनाचे अर्हते कोणा आसा त्या जिवांक पुरे ह्या रुपाचे दर्शन जाल्ला म्हूण म्हणलेलें विराट स्वरुपाचे दर्शन जाल्ला म्हणलेलें उत्तर यांचे अध्यायान मुखार येता न्ही ते सांगया तेदना तशी अर्जुनाक हांगा कसं दिशिल्लें म्हणल्यार केवल सर्वत्र भोर नाशिल्ले भगवंतू मात्र न्ही तागेलो भितरी भोर नाशिल्ले तसले प्रपंच समीत दिसला
तागेले सगळी तो प्रपंचा व्याप्त जावन आसता तागेले आंगांत प्रपंच आसा अशी ताका अर्जुनाक विराट स्वरूप दिशिल्लें म्हूण सांगून परमात्मा आशिल्ले कडेन परमात्मा भितरी एक विश्व पळोवचें तशीच एक ध्यानांत परमात्मा पळोवचें हे दोनी सम जावन आसा म्हूण सांगून तशी शुद्ध सात्विक स्वच्छ मनाचे परमात्मान स्वच्छ मनाचे अर्जुनाक म्हळ्यार अर्जुनू शुद्ध मनाचो सात्विक मनाचो ताका कसले किलबिश ना स्वच्छ मनाचो तसले अर्जुनाक परमात्मान एक दिव्य दृष्टी दिल्लेली देखून परमात्मा हें सर्व व्याप्त रूप अर्जुनाक पळोवच्याक जालें तशीच तो संजय सांगता तथा स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषतः ततः तदनंतर स म्हळ्यार तो धनंजयू आश्चर्य जाल्लो खंय तो आश्चर्य जावन ताका रोमांचित जाल्लो तो परमात्माक नतमस्तक जावन नमन करून कृष्णा लागीं अंजलीबद्ध जावन ताणें निमगिल खंय असले एक परमात्माले अद्भुत अचिंत्य रूप पळयलें तसले अर्जुनू आनंद आश्चर्यान दिग्भ्रमित जावन रोमांचन जालें ताका म्हूण हांगा म्हणटाचे परमात्माले हे अपूर्व जावन आशिल्लें अद्भुत जावन आशिल्लें असल एक श्रेष्ठ दर्शनान धनंजय म्हूण म्हळ्यार सूर्य कितले की पंत धनंजय म्हूण आमी हांगा भगवद्गीता आयकल्यांची धनंजय तो संपत्त गेलवून राजसूय यागाक तशीच मागीर अश्वमेध याग करतना 2 पंतांनी अर्जुनान सर्व दिक्कान वचून संपत्तू गळसून हाडलेलें मस्त तशें ताका धनंजय म्हणून नांव येयलें आतां ताका धनंजया म्हणून इत्याक म्हणलें म्हळ्यार विराट स्वरूप दर्शन म्हणलेलें एक संपत्तूय ताका मेळ्ळो म्हणून तशी अर्जुन हांगा एक धनंजयाक म्हळ्यार अर्जुनाक परमात्माले एक अपूर्व जावन आशिल्लें विराट स्वरूप पळोवन ताका रोमांचन जाल्लें म्हूण म्हणली पळय हृष्टरोमा म्हळ्यार केन्नाय आमकां तशीची खंय एक भंयाचें एक पंत भंय दिसचें एक पंत कसलें पळोवन एक भंय दिसचें मागीर एक संतोश दिसचें केलो जनाक भंय संतोश एक हृष्टरोमा म्हळ्यार सहज एक प्रकृती कसले आंगाक कसले एक भंयाचे संतोषाचे विशय कळ्ळे म्हूण जाल्यार ताका एक सहज जावन आसूचें एक प्रतिक्रिती कसलें रोम पळय नीट रावचें तशी रोमांचन जावचें म्हणटा तशी कृष्ण तागेल सखा मात्र न्ही तागेल वैरी प्रीती दवरनाशिल्लो तशीच केलो एक विशेष कसले प्रीती दवरला आनी केलो विशेषत पुरे परमात्माला तूं वस म्हूण सांगून अर्थ करून घेतिल्ले अर्जुनाक आतां तो मिगेल कृष्ण मिगेल सखा म्हूण लेखिल्लो कृष्ण साक्षात परमात्मा म्हूण म्हणलेलें कळ्ळें तशीच ताजे निमती ताका आश्चर्य जाल्लें जिवनांत आमी ऊही करनातिले कसले ऊही करनातिले कसले जावचें पळय ते जातना आमकां आश्चर्य दिसता तशीच ताका आनीक तें रोमांचन जावचें कारण म्हळ्यार हर्ष संतोश मिगेल प्रितीच कृष्ण यो तागेल विराट स्वरूप दर्शन जालें देखून तागेल प्रितीच कृष्णाल दर्शन ते अर्जुनाक भारी संतोश जाता तशीच भक्त परमात्माला दर्शना खातीर कसं कडेन प्रयत्न करताची एक पंत तांणी लेखची पशी फुडें 100% परमात्मालेक दर्शन जाल्यार कितले संतोष जाता त्या अर्जुनाक जालें खंय विश्वरूप दर्शन पळयतना तशी एक संतोशू आनी आश्चर्याचे अपूर्व जावन आशिल्ले एक अनुभव हांगा परमात्माल कृपेन अर्जुना जाल्लेले ते अर्जुनाक रोमांचन जाले ताजे निमती अर्जुनाक म्हूण सांगून हांगा
संजयो धृतराष्ट्राला सांगता हाजेनंतबळीचे श्लोको कसले ताजे अर्थ कसले म्हणलें पाहिजे दिसा गितामृत धारेंत आमी पळोवया. आजी सांगिल्ली हें गीतामृत धारा परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत. श्री हरिकृष्णार्पणमस्तु.